1 एप्रिल पासून टॅक्स कायद्यामध्ये मोठा स्फोटक बदल. फॉर्म 16 आणि 26 होणार बंद. करोडो करदात्यांसाठी मोठी अपडेट. नमस्कार मित्रांनो, नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणजे 1 एप्रिल. पण यावेळी फक्त आर्थिक वर्ष बदलत नाहीये, तर बदलतोय तुमच्या आयकर फॉर्मचा संपूर्ण चेहरामोहरा. होय, आयकर नियम 2026 चा मसुदा सादर करण्यात आला आहे आणि त्यामध्ये असे काही बदल सुचवले गेले आहेत ज्याचा थेट परिणाम करोडो सर्वसामान्य करदात्यांवर होणार आहे. नेमका काय बदल होणार आहे? तर 1 एप्रिल पासून लागू होणाऱ्या सुधारित कायदा 2025 अंतर्गत फॉर्म 16 बदलून होणार फॉर्म 130, फॉर्म 26 बदलून होणार फॉर्म 168. होय, अनेक दशकापासून वापरात असलेले हे फॉर्म नंबर आता इतिहास जमा होणार आहेत. पण घाबरायची गरज नाही. तज्ज्ञांच्या मते या बदलांमध्ये फक्त फॉर्मची संख्या आणि रचना बदलणार आहे. त्यांचा उद्देश आणि वापर हा मात्र तसाच राहणार आहे. प्राप्तिकर विभागाने जुने गुंतागुंतीचे फॉर्म टप्प्याटप्प्याने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन मसुद्यानुसार फॉर्म 13, 16, 16A, 24Q, 26Q, 27Q, 26AS तसेच फॉर्म 3CA, 3CB आणि 3CD हे सर्व फॉर्म नव्या क्रमांकाने ओळखले जाणार आहेत. विशेष म्हणजे फॉर्म 3CA, 3CB आणि 3CD हे आता एकाच फॉर्म 26 मध्ये एकत्रित केले जाणार आहेत. फॉर्म 16 जो दरवर्षी 15 जून पर्यंत कंपनीकडून दिला जातो, ज्यामध्ये असते वार्षिक उत्पन्न, TDS तपशील, कर कपात आणि वजावट माहिती, तो आता फॉर्म 130 म्हणून ओळखला जाणार आहे. तर 26AS म्हणजे तुमचा कर व्यवहाराचा आरसा, तो आता फॉर्म 168 बनणार आहे. अनेक करदात्यांचं म्हणणं आहे की नवीन आयकर कायदा लागू झाल्यानंतर जुनी कर प्रणाली पुन्हा आकर्षक बनवू शकते. यामुळे पगारदारांच्या वेतन रचनेतही बदल होण्याची शक्यता आहे. CBDTने सध्या या मसुद्यावर भागधारकांचे अभिप्राय मागवले आहेत आणि 1 एप्रिल पूर्वी संसदेमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून करदात्यांनी आता सावध राहणं गरजेचं आहे, कारण बदल फक्त फॉर्मच्या नंबरमध्ये नाही, तर भविष्यातील टॅक्स प्लॅनिंग मध्ये सुद्धा असू शकतो. तुम्हाला वाटतं का जुनी कर प्रणाली अधिक फायदेशीर ठरेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.